बोंधू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात बोंधुगिरी करणाऱ्या महाराजांना नागरिकांकडून लक्ष करावं लागलेले सध्या पाहायला मिळते। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं हे चांडोली येथील शिवदत्त आश्रम, चांडोली राजगुरुनगर हे आश्रम या ठिकाणी आहे। डोंगराच्या पायथ्याशीच हे आश्रम आहे आणि या आश्रमात त्र्यंबकेश्वर मंदिर, दत्त नवनाथ मंदिर आणि प्रतीक गाणगापूर अशा पद्धतीचं देवस्थान इथं आहे आणि या ठिकाणी अनेक भक्त, त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, सर्वजण इथं येतात, दर्शन करतात, विविध कार्यक्रम होतात। मात्र या दरम्यान 1.5 वर्षापूर्वी याच आश्रमात येणाऱ्या एका महिलेने या ठिकाणी असणाऱ्या एका बाबांवरती आरोप केला आहे। महिलांचे छळ होते आणि लैंगिक अत्याचार केले जातात, असा सगळा प्रकार आहे। आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा, काय चालतं साधारण इथं? मंदिरामध्ये सकाळची पूजा असते काय, त्याच्यानंतर भजन वगैरे चालतं काय, परत संध्याकाळी पण एक पूजा असते, दुपारी नैवेद्य असतो काय, अशा पद्धतीने रेग्युलर पद्धतीनं पूजा चालते इथं। कोण कोण येते इथं साधारण? इथं समजा आसपासचे, समजा चांडोलीमधून समजा, आणि असं थोडं लांब असल्यामुळं इथं मोजका परिवार, आणि शक्यतो आता मध्ये एक बिबट्याचं बरं चालू होतं, इथं शक्यतो एकटं महिला किंवा एखादा मुलगा, एखादा असं कोणी एकटं दुकटं कधीच येत नाही काय। आणि ही जी महिला आलती तर ही प्रत्येक वेळेस पतीला बरोबर घेऊन आलेली आहे। महिलेने आरोप केला आहे की माझं या ठिकाणी येऊन शोषण केलं गेलं, तिच्याशी गैरवर्तन केलं गेलं, बाबांनी माझ्याशी गैरवर्तन केलं, त्याची तक्रार दिली। काय तथ्य आहे त्यात? असा कुठलाच प्रकार इथं आत्तापर्यंत घडलेला नाही, घडणार नाही काय, घडलेला पण नाही आणि भविष्यात पुढं पण घडणार नाही काय। कारण हे जे आरोप आहेत ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत काय। कुठलाही न्यायालय कोर्टाला त्याचा कुठलाही असा सबळ असा पुरावा कुठलाही सापडलेला नाही। 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे सदर महिलेने केस दाखल केली होती काय, आणि त्या केसमध्ये मला जामीन पण मंजूर झालेला आहे। कोर्टाच्या प्रत्येक तारखेला पण मी हजर आहे काय। आज जी बातमी मीडियाला दिलेली संपूर्ण खोटी आहे, पहिली दिलेली पण खोटीच आहे। खरं तर अशोक खरात ह्या प्रकरणानंतर बुवा बाबांना लक्ष करायला लागले, जुनी प्रकरणं पुढे येत आहेत। खरंच बोंधुगिरी होते याच्यातनं? नाही, आता याच्यामध्ये होत नाही असं नाही काय, तो ज्याच्या त्याच्या कामाचा भाग असतो, पण याच्यामध्ये काय होतं, आपण म्हणतो ना गावाबरोबर किडे रगडले जातात, तशी वस्तुस्थिती तयार झालेली। एक सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम काय, किंवा त्यांना जो विषय होता तो जागा बळकावण्याचा होता। 8 महिन्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती पूर्ण पोलीस स्टेशनला गुन्ह्यामध्ये नोंद केली होती। 8 महिन्यांनी त्यांनी परत वर डोकं काढलं काय, म्हणजे त्या प्रकरणाचा आधार घेऊन कुठंतरी या माणसाला एक आपण म्हणतो का बाबा याची समाजामध्ये बदनामी करायची, किंवा असं काहीतरी करून हा व्यक्ती यांनी आत्महत्या केली पाहिजे, किंवा हे सगळं सोडून गेला पाहिजे आणि इथं आपण कब्जा मिळवला पाहिजे। खरं तर एखादी महिला तुमच्याकडे भक्त म्हणून येते आणि ती अशा पद्धतीने आरोप करते, ही बाब गंभीर वाटत नाही का? नाही, इथं येणारी महिला आमच्यासाठी तरी प्रत्येक माते समान आहे, भगिनी समान आहे काय। बाब गंभीर वाटते, निश्चितच वाटते काय, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। कारण आत्तापर्यंत माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही काय। आज माझं वयाचं 55 वर्ष आहे, कुठल्याही प्रकारची माझ्यावर केस नाही काय। हे सगळं काय कशासाठी होतंय, का केलं जातंय? 21/7/2025 जागेची खरेदी झाली होती। सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन, काही समजा तिथं दर्शनाला येणारे लोक, मंदिराचं काम आहे चला ठीक आहे, अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम असल्यामुळं सर्वांनी आपल्याला सहकार्य केल्यामुळं ही वस्तू उभी राहिली होती, ही मंदिर उभं राहिलं होतं काय। बरोबर आहे। बाबांनी बाबांची बाजू मांडली, मात्र त्यांना बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत। हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला अशोक खरात प्रकरणानंतर बुवाबाजी करणारे बाबा असतील, आश्रम असतील, हे कुठंतरी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं येणारे भाविक श्रद्धेने जरी येत असली तरी या भाविकांची सुरक्षा पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चांडोली, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।